मागणी आंदोलकांची ती आता आणखी वरिष्ठ पातळीवर पोहोचवली आहे का? अजिंक्य, पोलीस आपल्याला आक्रमक झालेले दिसत आहे. पोलीस आता त्यांच्या सगळी जी यंत्रणा आहे, फोर्स आहे, ते एका बाजूला घेताना दिसत आहेत. आता पुढे काहीतरी नक्की ऍक्शन होईल असं आपल्याला या ठिकाणी दिसतंय. कारण सगळे पोलीस जे आहेत ते आता सगळे पोलीस कर्मचारी अधिकारी त्यांचं कॉलिंग घेण्यात आलेलं आहे, त्यांना एकत्र बोलवण्यात आलेलं आहे. आणि दुसऱ्या बाजूला जे आहेत ते आंदोलक मात्र आक्रमक आहेत. पोलीस जे आहेत ते वरिष्ठ पातळीवरती बोलत आहेत, त्याचबरोबर जिल्हाधिकाऱ्यांशी बोलत आहेत, सरकारी वकील जे आहेत उज्ज्वल निकम त्यांच्याशी बोलत आहेत. परंतु या सगळ्या चर्चेनंतर सुद्धा कोणत्याही पद्धतीचा तोडगा निघत नाही. आणि आपण बघू शकतो की सगळ्या आंदोलकांना या ठिकाणाहून बाहेर काढण्यात येत आहे. शिट्टी वाजवून काही जे आंदोलक बाहेरच्या बाजूला थांबले होते त्या आंदोलकांना आता हळूहळू बाहेर काढताना आपण जे आहे ते पोलीस दिसत आहेत. शिट्टी वाजवून यांना बाहेर काढलं जात आहे. आणि काही दुसऱ्या बाजूला जे त्या ठिकाणी बैठे आंदोलन जे आहेत ते मात्र त्या ठिकाणी खाली बसून पुन्हा एकदा आंदोलक जिंकून आपण आक्रमक झाल्याचे बघू शकतो. कारण ज्या आंदोलकांना बाहेर काढण्यात आलं होतं त्या बाहेर काढलेल्या आंदोलकांना पुन्हा आतमध्ये घ्यावं या मागणीसाठी हे सगळे आक्रमक आता मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत. आणि या नवले ब्रिजवरील जे इतर आंदोलक थांबले होते, पुणेकर नागरिक थांबले होते, गावकरी थांबले होते, त्या सर्वांना या ठिकाणाहून आता बाजूला काढण्यात येत आहे. परंतु दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं की काही बैठे आंदोलन जे सुरू आहे, नातेवाईक, ग्रामस्थ आणि गावकरी त्याचबरोबर पुणेकर यांच्या सगळ्या ह्याच्यानंतर सुद्धा आपण बघू शकतो पोलिसांचा वाद मोठे आंदोलक आहेत. पोलिसांच्या विरोधात आपल्याला दिसत आहेत. पोलिसांना ते विनंती करत आहेत आम्हाला या ठिकाणून बाहेर काढू नका. परंतु जिल्हाधिकारी जे आहेत सहीचं पत्र दिले होते त्या पत्रावर सुद्धा समाधान जे आहेत ते आंदोलक झालेले आहेत. आपण बघू शकतो की स्वतः पोलीस आयुक्त अप्पर आयुक्त जे आहेत राजेश बनसोडे आंदोलकांना उठवताना दिसत आहेत. सगळे आंदोलक बसलेले आहेत आणि आता पोलीस आंदोलकांची अजिंक्य धरपकड करताना दिसत आहेत. आणि आपण पुन्हा एकदा बघतो की आंदोलकांना उठवलं जात आहे. जे बसलेले आंदोलक आहेत त्यांना आता या ठिकाणाहून बाजूला काढण्यात येताना दिसत आहेत. आणि दुसऱ्या बाजूला जे रस्त्यावरती आंदोलन बघण्यासाठी किंवा आंदोलनात सहभाग होण्यासाठी जे आंदोलक आहेत त्यांना या ठिकाणाहून हटवण्यात आलेलं आहे. तर आपण पाहिलं की आता एक जो बैठे जमाव आहे तो आंदोलकांचा इथं बसलेला आहे. आणि बरोबर दुसऱ्या बाजूला इतर आंदोलकांना बाजूला काढण्यात आलेलं आहे. 5 तास झाले अजिंक्य. 5 तासानंतर सुद्धा त्यांच्या सगळ्या आंदोलकांना या ठिकाणी खरं तर आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आलेले दिसत आहेत. आणि या ठिकाणी ते पोलीस सुद्धा माध्यमांना सुद्धा बाहेर जाण्याची विनंती करताना आपल्याला दिसत आहेत. कारण तुम्ही अजिंक्य आपण बघू शकतो की धरपकड करताना दिसत आहेत. दुसऱ्या बाजूला आपण बघू शकतो की अजिंक्य कॅमेरामॅनने विनंती करेल की आंदोलक जो आहे तो त्या आंदोलकांना धरपकड करून आता बाहेर जे आहेत पोलीस घेऊन जाताना दिसत आहेत. आणि हे आंदोलन जे आहे ते 5 तासापासून सुरू आहे. आणि आता हे आंदोलन जे आहे ते आता हटवण्याचं किंवा बाजूला करण्याचं काम जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत. जे आंदोलक दुसऱ्या बाजूला थांबले होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणाहून बाहेर जे काय आहे ते काढण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा बघू शकतो की आंदोलकांनी ताब्यात घेतल्यानंतर मोठ्या पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत आहेत. अजिंक्य आपण बघू शकतो की या ठिकाणी आता मोठ्या जमावामध्ये पोलीस आणि आंदोलक धरपकड सुरू आहे. खरं तर मोठ्या प्रमाणात पाण्याच्या बाटल्या फेकण्यात येत आहेत. पोलीस जे आहेत आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. आणि आपण बघू शकतो की बाटल्या या ठिकाणी फेकल्या जात आहेत. आंदोलकांची धरपकड सुरू आहे आणि सगळ्या आंदोलकांना आता उठवण्यात येत आहे. आपण बघू शकतो की जे आंदोलक बसले होते यामध्ये जे अग्रेसिव्हपणानं त्यांची भूमिका मांडत होते त्या सगळ्या आंदोलकांना आता पोलीस जे आहे ते धरपकड करत पोलीस व्हॅनमध्ये या ठिकाणी घालताना दिसत आहेत. पोलीस जे आहे ते आता काही
ऐकायला आलं की पोलीस जे आहेत ते धरपकड करून पोलीस गाडीमध्ये आपल्याला काही ठिकाणी घालताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला पोलीस जे आहेत ते आता पूर्णपणे ऍक्शन मोडमध्ये आलेले आहेत. पोलिसांनी आता आपली जी आहे ती बळाचा वापर करण्यास सुरुवात केलेला आहे आणि अजिंक्य आपण बघू शकतो पद्धतीनं पोलीस जे आहे ते धरपकड पूर्णपणे सुरू केलेली आहे आणि आंदोलक जे आहे ते पूर्णपणे आंदोलकांना हटवण्यात आलेले आहे, उचलण्यात आलेलं आहे आणि बाजूला काढण्यात येत आहे. आंदोलक आणि पोलीस यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सध्या आपल्याला धरपकड जे पोलीस आहेत आंदोलकाची करताना दिसत आहेत. पुण्याच्या नवले ब्रिजवरची ही सगळी परिस्थिती आपण बघतोय. पोलीस अजिंक्य आपण बघू शकतो की पोलीस आता बळाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसत आहेत. पोलीस जे आहेत त्या पद्धतीनं जे आहेत सगळ्या आंदोलकांना आता उठवून जे आहेत ते त्यांना धरपकड करत जे आहेत ते या ठिकाणाहून हुसकावून देताना दिसत आहेत. आंदोलक जे होते सगळे जे आंदोलन करणारे सगळे मंडळी होते त्यांना सगळ्यांना या ठिकाणाहून हुसकवण्यात येत आहे. काही जे आंदोलनकर्ते होते त्यांना पूर्णपणे अशा पद्धतीने आता या ठिकाणाहून उचलण्यात येत आहे. काही महिलांची सुद्धा या ठिकाणी धरपकड करण्यात येत आहे. महिलांना सुद्धा या ठिकाणाहून उचलण्यात येत आहे. आपण बघू शकतो महिलांना या ठिकाणी जी आहे आंदोलनातली जी गाडी लावण्यात आली होती ती गाडी आता हटवण्याचं जी बाईक होती ती बाईक आता उचलून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते पोलीस करताना दिसत आहेत. सगळे जे आंदोलक रस्त्यावरती बसले होते, ज्या ठिकाणी आंदोलन सुरू होतं त्या ठिकाणी सगळं रिकामी जी जागा आहे ती करण्यात आलेली आहे. बिलकुल बिलकुल आपण याच संदर्भात प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत सध्या सुषमा अंधारे आहेत फोन लाईनवरनं. सुषमाताई, गेले 3.5 ते 4 तास वाहतूक कोंडी झालेली आहे या आंदोलनामुळे. हा खरं तर ठिय्या आंदोलनाचा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आणि संवेदनशील आहे. नसरापूर अत्याचार प्रकरणात हे सगळं आंदोलन केलं जात आहे. या सगळ्या संदर्भात आता सध्याची जी परिस्थिती आहे कुठेतरी आंदोलक ठिय्या देऊन होते आणि आपल्या भूमिकेवर ठाम होते की जोपर्यंत मुख्यमंत्री येत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही. पण सध्या आंदोलकांची पोलिसांकडनं धरपकड सुरू असल्याचं दिसतंय. आपली पहिली प्रतिक्रिया. 4 वर्षाच्या चिमुरडीच्या संदर्भाने नसरापूरमध्ये घडलेली घटना ही सुन्न करून सोडणारी आहे. हो, मात्र अशी घटना का घडते? जर एखादी आधी घटना घडलेली आहे आणि त्या घटनेत जर वेळीच खबरदारीची पावलं किंवा संबंधितांना कठोर शिक्षा या संबंधाने गृह खात्याने जर आपली भूमिका नीट वठवली तर कदाचित पुढे घडणाऱ्या घटनांना आळा घालता येऊ शकतो. मात्र बदलापूर असेल, पाथरीतलं सोनपेठ असेल किंवा सासपडे असेल, या कुठल्याही घटनेमध्ये शासनाने ठोस भूमिका अजिबात घेतलेली नाहीये. नसरापूरच्या घटनेला आता 24 तास उलटून गेलेत. या 24 तासामध्ये खरं तर अपेक्षित होतं गृह खात्याने या लोकांशी संपर्क करणं. तिथले जे पोलीस आयुक्त आहेत श्रीयुत गिलजी यांनी लाईन ऑफ ऍक्शन नेमकी काय झालेली आहे, कोणती कलमं लावलेली आहेत, या संपूर्ण प्रकरणाला फास्ट ट्रॅक कोर्टवर घेण्यासंबंधाने शासनाकडून काही हालचाली झालेल्या आहेत का, हे पीडितेच्या नातेवाईकांना बोलणं अपेक्षित होतं. सगळ्यात महत्वाचं बालहक्क आयोगाशी संबंधित हा मुद्दा आहे. बालहक्क कल्याणाशी संबंधित हा मुद्दा आहे. त्यामुळे महिला बालहक्क मंत्री कुठे आहेत? महिला बालहक्क मंत्री काय फक्त लाडकी बहीण अपडेट मंत्री झालेले आहेत का? त्यांच्या काळजाला या संवेदना भिडत नाहीत का? त्यामुळे लोकांच्या संताप जो आहे तो प्रशासनाने दाखवलेला अत्यंत असंवेदनशीलपणा, त्यामुळे लोक असे बिथरलेले आहेत. आता या लोकांशी संवाद साधण्याच्या ऐवजी जर त्यांची धरपकड केली जात असेल तर ते अजून वाईट आहे. अगदी खरंय. सुषमाताई, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. सुषमा अंधारे होत्या आपल्यासोबत फोन लाईनवरनं. आणि आपण बघतो आहोत सध्या पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड केली जाते. आरोपीला फाशी देण्याची आंदोलक मागणी करत आहेत आणि त्याच अनुषंगानं जी चिमुकली आहे तिचा मृतदेह रुग्णवाहिकेमध्ये ठेवून ठिय्या आंदोलन नवले ब्रिज परिसरामध्ये केलं गेलेलं आहे. आंदोलन अत्यंत आक्रमकपणे केलं जात होतं.
4 ते 5 तास आंदोलक रस्त्यावर ठिय्या देऊन होते. नवले पूल आणि सिंहगड रस्त्यावर त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली होती. ही वाहतूक कोंडी अजूनही कायम आहे आणि सातत्यानं पोलीस असतील किंवा स्थानिक प्रशासन जे असेल ती आंदोलकांची समजूत घालण्याचे प्रयत्न करत होते, पण आंदोलक आपल्या भूमिकेवर, आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. आणि आताची जी अपडेट मिळते, जी दृश्य आपण सध्या स्क्रीनवर पाहतो आहोत, तणावपूर्ण असं वातावरण इथं बनल्याचं पाहायला मिळतंय आणि आंदोलकांची धरपकड पोलिसांनी सुरू केल्याचं देखील पाहायला मिळतंय. आरोपीला तातडीनं फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंदोलकांकडनं सातत्यानं केली जात होती. पण या ठिय्या आंदोलनामुळं पुणे बंगळुरू महामार्गावर साताऱ्याच्या दिशेनं जाणारा जो रस्ता आहे त्या भागामध्ये, त्या परिसरामध्ये अत्यंत मोठी वाहतूक कोंडी देखील झालेली आहे. गेले 4 ते 5 तास याच संदर्भात वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू होते, पण आंदोलक भूमिकेवर ठाम होते. आपल्या सोबत सध्या राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे आहेत फोन लाईनवरनं. आदितीजी, जी परिस्थिती सध्या आहे पुणे बंगळुरू महामार्गावर, आंदोलक आक्रमक आहेत, पोलीस सध्या या आंदोलकांची धरपकड करतायत, पण ही जी सगळी परिस्थिती आहे, हा जो सगळा आंदोलनाच्या भूमिकेचा प्रकार आहे, अत्यंत संवेदनशील आणि तितकाच गंभीर आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. खरं तर झालेला हा प्रकार अत्यंत निंदनीय आहे, घृणास्पद आहे, माणुसकीला काळीमा फासणार आहे. मला ज्या वेळेला या प्रकरणासंदर्भामध्ये कळलं त्यावेळेला तिथले म्हणजे ग्रामीण भागामध्ये ही घटना घडली. तिथले जे लोकप्रतिनिधी म्हणजे तिथले जे आमदार आहेत शंकर मांडेकर यांनी मला तिथे ग्रामस्थांसोबत मला संवाद, कारण मी प्रयत्न करत होती संपर्क करायचा, त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून माझं ज्यावेळेला घटना मला कळली त्यावेळेला त्यांच्यासोबत संपर्क झाला. त्यांचे पीडित म्हणजे त्या चिमुकलीचे आजोबा, त्यांचे इतर नातेवाईक जे आहेत त्यांच्यासोबत सुद्धा सातत्याने माझा संपर्क गेल्या 2-2.5 तासापासून सुरू आहे. आणि त्यांनी जी कुटुंब म्हणून जी मागणी किंवा अपेक्षा ही राज्याचे मुख्यमंत्री असतील किंवा शासनाकडून किंवा विभाग म्हणजे संबंध सरकारकडून जी त्यांची हे आहे की या संबंध प्रकरणामध्ये पीडित